नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी वर्षावासाच्या या पवित्र कालखंडामध्ये धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, आपणा सर्वांच्या प्रती चित्तामध्ये अनंत अनंत मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो। तथागतांचा अत्यंत महान आणि असीम असा उपदेश आपण श्रवण करत आहोत। यापूर्वीच्या देशनेमध्ये काल आपण सम्यक आजीविका बघितली होती। आजच्या देशनेमध्ये आपण सम्मा व्यायाम अर्थात सम्यक व्यायाम अशा प्रकारचं तत्व, हा सिद्धांत आपण बघणार आहोत। सम्यक व्यायाम, व्यायाम म्हणजे प्रयत्न, व्यायाम म्हणजे प्रयत्न। भगवंत असे म्हणतात की सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी सम्यक प्रयत्न अत्यंत आवश्यक आहे, सम्यक व्यायाम अत्यंत आवश्यक आहे। मग सम्यक व्यायाम कसा करावा? सम्यक व्यायाम, सम्यक प्रयत्न अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। सुख प्राप्त करण्यासाठी सम्यक प्रयत्न केले पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे। जसं ज्या मार्गाने आपण मार्गक्रमण करत असतो, त्या मार्गाने जर आपण प्रयत्न करत नसेल तर त्या मार्गापर्यंत आपण पोहोचू शकत नाही। इथे आर्य अष्टांगिक मार्गाचं जे आपण अनुसरण करतो किंवा आर्य अष्टांगिक मार्गाला आपण धारण करतो, आर्य अष्टांगिक मार्गाने जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करत असतो, तर हा सम्यक व्यायाम म्हणजे वेगळ्या प्रकारचा आहे की नाही। जसं शारीरिक दृष्टिकोनातून आपलं शरीर बलवान होण्यासाठी, आपलं शरीर सुदृढ होण्यासाठी आपण व्यायाम करत असतो आहे की नाही। प्रत्येक मनुष्य हा संसारातला आपल्या शरीराला एक चांगल्या प्रकारचं आरोग्य संपन्नता प्राप्त करण्यासाठी आपण शरीराचा व्यायाम करत असतो आणि तो केला सुद्धा पाहिजे, कारण भगवंत असे की आरोग्य परमालाभा आहे की नाही। तर मग मनाचा व्यायाम आपण कशा प्रकारे करावा? मनाचा व्यायाम कोणत्या प्रकारचा भगवंताने सांगितला आहे? तर भगवंत असे म्हणतात की ज्या मार्गाचं आपण अनुसरण करत असतो, सम्यक व्यायाम हे तत्व अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण करण्यासाठी, आर्य अष्टांगिक मार्गाचं निरीक्षण परीक्षण करण्यासाठी किंवा त्यानुसार जीवन जगण्यासाठी सम्यक व्यायाम अत्यंत महत्त्वपूर्ण असं अंग आहे। सम्यक व्यायाम जर आपण करत नसेल तर आर्य अष्टांगिक मार्गाला आपण योग्य प्रकारे धारण करू शकत नाही आणि त्यामुळे सम्यक व्यायाम आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे। मग सम्यक व्यायाम भगवंत असे म्हणतात की कशा प्रतीने, कोणत्या मार्गाने आपण सम्यक व्यायाम केला पाहिजे? तर भगवंत असे म्हणतात की अज्ञान दूर करण्यासाठी जो आपण प्रयत्न करत असतो, अज्ञान दूर करण्यासाठी जो आपण प्रयत्न करतो त्याला सम्यक व्यायाम असं म्हटलेलं आहे। मग अज्ञान म्हणजे काय? म्हणजे या सृष्टीमध्ये ज्या काही पोकळ संकल्पना आहे, त्या पोकळ संकल्पनेला नष्ट करण्यासाठी, त्या पोकळ संकल्पनेला नाहीसं करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे।
मग त्यामध्ये कर्मकांड असेल, त्यामध्ये ईश्वरवाद असेल, त्यामध्ये ब्राह्मणवाद असेल, ऐक ना, त्यामध्ये आत्मवाद असेल, म्हणजे अनेक प्रकारच्या ज्या काही खुळ्या संकल्पना आहेत त्या संकल्पनेला नष्ट करण्यासाठी सम्यक व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. जर सम्यक व्यायाम नसेल तर मनुष्य या सर्व प्रकारच्या मनामध्ये उत्पन्न होणारी जी काही अज्ञानाची भावना आहे तर त्या अज्ञानाच्या भावनेला मनुष्य कदापि नष्ट करू शकत नाही. आणि सम्यक व्यायाम अत्यंत महत्त्वपूर्ण असा अंग आहे की या अज्ञानाला नष्ट करण्यासाठी, या अंधश्रद्धेला नष्ट करण्यासाठी, या कर्मकांडाला नष्ट करण्यासाठी. आणि म्हणून भगवंत असे म्हणतात की हे अत्यंत महत्त्वपूर्ण असंग आहे. कोणत्याही कार्यामध्ये यशस्वीता प्राप्त करण्यासाठी आपला जो प्रयत्न असतो तो प्रयत्न योग्य मार्गाने असला पाहिजे, चांगल्या मार्गाने असला पाहिजे. आणि चांगल्या मार्गाने जर आपण प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आणि मग 4 प्रकारचा व्यायाम भगवंताने सांगितला. चित्ताचा व्यायाम, मनाचा सुद्धा व्यायाम केला पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे, ज्याला सम्यक व्यायाम असं म्हटलं आहे. मग चित्ताचा व्यायाम कसा करावा, ऐक ना, मनाचा व्यायाम कसा करावा. मनाचा सुद्धा व्यायाम केला जातो. आपल्या प्रत्येक शरीराचा, म्हणजे जसं शरीराला सुदृढ करण्यासाठी आपण जसं व्यायाम करतो अगदी तशा प्रकारे मनाचा व्यायाम सुद्धा प्रत्येक मनुष्याने केला पाहिजे असं भगवंतानी म्हटलं आहे. परंतु जे लोक अज्ञानी असतात, जे लोक अडाणी असतात, किंवा ज्या लोकांना धम्माचं ज्ञान नसते तर ते लोक मात्र चित्ताचा व्यायाम, मनाचा व्यायाम करत नाहीत. आणि भगवंत असे म्हणतात की 4 प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होत असतात, म्हणजे 4 प्रकारच्या चित्तवृत्ती म्हणजे स्वभाव, चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचाराचा जो स्वभाव आहे तो 4 प्रकारचा असतो. आणि मग या 4 प्रकारच्या स्वभावाला जर आपण जाणत असेल, या 4 प्रकारच्या स्वभावाला जर आपण समजून घेत असेल तर त्या ठिकाणी आपण सम्यक व्यायाम करतो असा त्याचा अर्थ होतो. मग सम्यक म्हणजे चित्तवृत्ती कोणत्या उत्पन्न होत असतात, तर भगवंत असे म्हणतात की कुशल आणि अकुशल अशा 2 प्रकारच्या चित्तवृत्ती आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात. म्हणजे चांगलं आणि वाईट ह्या 2 गोष्टी आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात, ज्याला भगवंताने चित्तवृत्ती असं म्हटलेलं आहे. म्हणजे या चित्तवृत्तीला जर तुम्हाला नष्ट करायचं असेल तर तुमची स्मृती जागरूक असली पाहिजे, ऐक ना. म्हणजे मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचाराला जर आपल्याला जाणायचं असेल, आपल्याला समजून घ्यायचं असेल तर स्मृती जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे. जर स्मृती आपली जागरूक नसेल किंवा स्मृती जागरूक होत नसेल तर त्या ठिकाणी आपण सम्यक व्यायाम करू शकत नाही. आणि सम्यक व्यायामाला पूरक जर कोणतं अंग असेल तर ते म्हणजे सम्यक स्मृती हे अंग आहे. सम्यक स्मृती हे सम्यक व्यायामाचं पूरक असं अंग आहे. त्यामुळे स्मृतिमान होऊन स्मृतियुक्त चित्ताने आपण सम्यक व्यायाम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अकुशल चित्तवृत्ती आपण बघूया. जसं भगवंत असे म्हणतात की कधीही न उत्पन्न होणारा विचार, अकुशल विचार जो कधीही तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न झाला नाही परंतु तो आता उत्पन्न होत आहे, म्हणजे तुमच्या चित्तामध्ये तो विचार उत्पन्न होत आहे. तर कधीही उत्पन्न न होणारा विचार जेव्हा तुमच्या चित्तामध्ये अकुशल भाव उत्पन्न होत असतो तर त्या अकुशल भावाला, त्या अकुशल चित्ताला, त्या अकुशल विचाराला तुम्ही जाणलं पाहिजे की या क्षणी माझ्या चित्तामध्ये अकुशल विचार उत्पन्न झालेला आहे, की जो कधी यापूर्वी झाला नाही. कधी कधी मनुष्याच्या चित्तामध्ये असे विचार उत्पन्न होतात की जे कधी यापूर्वी चित्तामध्ये विचार उत्पन्न झाले नाही. आणि असा विचार जेव्हा आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो तर त्या क्षणी आपली स्मृती जागरूक असली पाहिजे. भगवंत असे म्हणतात की त्या क्षणी जर तुमची स्मृती जागरूक असेल तर समजून घ्या तुम्ही एक प्रकारचा चित्तवृत्तीचा व्यायाम त्या ठिकाणी करत आहात. कारण तुम्ही जाणता, तुम्ही समजून घेता की या क्षणी माझ्या चित्तामध्ये अकुशल विचार, वाईट विचार उत्पन्न झालेला आहे. मग माझ्या चित्तामध्ये राग उत्पन्न झाला आहे,
माझ्या चित्तामध्ये द्वेष उत्पन्न झाला आहे, माझ्या चित्तामध्ये मोह उत्पन्न झाला आहे, माझ्या चित्तामध्ये कामभाव कामराग उत्पन्न झाला आहे, क्रोधभाव उत्पन्न झाला आहे, असं जेव्हा आपण जाणतो. परंतु मनुष्याचा जो स्वभाव आहे, मनुष्याचा स्वभाव याच्या विरुद्ध आहे. मनुष्याचा स्वभाव याच्या विरुद्ध आहे. म्हणजे जेव्हा अकुशल विचार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होतो तर तेव्हा मनुष्याची स्मृती जागरूक नसते, आहे की नाही. आणि मग अकुशल विचार उत्पन्न झाला का, अकुशल विचार उत्पन्न झाल्यानंतर जेव्हा मनुष्य कृती करतो, जेव्हा मनुष्य कार्य करतो, जसा राग उत्पन्न झाला तर रागाच्या द्वारा तो कर्म पूर्ण करतो, द्वेष उत्पन्न झाला तर द्वेषाच्या द्वारा तो कर्म पूर्ण करतो, मोह उत्पन्न झाला तर मोहाच्या द्वारा ते कर्म पूर्ण करतो. आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्याला असं वाटतं की अरे हे कर्म तर अकुशल आहे, हे कर्म तर वाईट आहे, या कर्मामुळे तर मला दुःख उत्पन्न होणार आहे, अशा प्रकारची भावना तो जाणतो, अशा प्रकारचा विचार तो जाणतो. आणि मग त्याच्या कर्माचे जे परिणाम असतात, विपाक असतात, ते अकुशल असतात. तर या ठिकाणी तो व्यायाम सफल होत नाही, या ठिकाणी त्याने व्यायाम तो केला गेला नाही आहे. जेव्हा आपल्या चित्तामध्ये अकुशल विचार उत्पन्न होतात आणि अकुशल विचाराला आपण जाणलं, आपण समजून घेतलं, तर त्या ठिकाणी आपण योग्य प्रकारे चित्ताचा व्यायाम करतो, अशा प्रकारे होत असतं. कधी कधी आपल्या चित्तामध्ये एखादा विचार उत्पन्न होतो आणि अकुशल विचार जरी उत्पन्न झाला असेल तर मनुष्य त्या ठिकाणी सुद्धा एखाद्या मनुष्याची स्मृती जागरूक होते. आणि स्मृती जागरूक झाल्यामुळे तो विचार उत्पन्न जरी झाला असेल तर त्या विचाराला तो मनुष्य त्या ठिकाणी थांबवतो, काय ना. क्रोध उत्पन्न झाला असेल तर तो मनुष्य त्या ठिकाणी थांबवतो आपल्या क्रोधाला. आणि मग आपण व्यवहारामध्ये सुद्धा असं म्हणतो असतो की राग तर खूप आला होता, परंतु मी त्याच्यावरती कंट्रोल केला, त्याच्यावरती मी संयम केलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी जर स्मृती जागरूक असेल तर तशा प्रकारचा एक प्रकारचा व्यायाम त्या ठिकाणी मनुष्य करत असतो. जसा तो विचार उत्पन्न झाला आहे, आता या क्षणी माझ्या चित्तामध्ये अशा प्रकारचा अकुशल विचार उत्पन्न झाला, तर या अकुशल विचाराला मी रोखवलं पाहिजे, मी थांबवलं पाहिजे. आणि केवळ थांबवलंच नाही पाहिजे, तर अशा प्रकारचा विचार पुन्हा माझ्या चित्तामध्ये, पुन्हा माझ्या मनामध्ये उत्पन्न होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. तेव्हा तो दुसऱ्या प्रकारच्या चित्तवृत्तीचा व्यायाम होतो, असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे एखादा मनुष्य जर विचार, कारण विचार म्हणजे सतत उत्पन्न होत असतात, कारण मन हे विचारांचं उगमस्थान आहे. क्षणाक्षणाला वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतात. आणि क्षणाक्षणाला विचार आपले उत्पन्न होत असल्यामुळे आपली स्मृती सदा सर्व काळ जागरूक असली पाहिजे. जर अकुशल विचार वारंवार जर उत्पन्न होत असतील तर त्या विचाराला जेव्हा जेव्हा विचार उत्पन्न होतो तेव्हा तेव्हा जर आपण आपल्या स्मृतीच्या द्वारा त्याला रोखवलं पाहिजे, त्याला थांबवलं पाहिजे. आणि त्याला आपण रोखत असेल, त्याला थांबवत असेल, त्याच्याप्रती जर आपण संयम ठेवत असेल, तर भगवंत असे म्हणतात की दुसऱ्या प्रकारच्या चित्तवृत्तीचा मनुष्य व्यायाम करत असतो. म्हणजे अकुशल विचाराच्या बाबतीमध्ये हा 2 प्रकारचा व्यायाम भगवंताने सांगितला आहे. त्याच्यानंतर दुसरी बाजू कुशल विचार. कधी कधी मनुष्याच्या चित्तामध्ये कुशल विचार उत्पन्न होतो, कारण मनुष्याचं जे मन आहे सदा सर्व काळ कुशल विचार उत्पन्नच होईल असंही काही सांगता येत नाही मनुष्याचं मन. कारण मनुष्याच्या मनामध्ये चांगले विचार उत्पन्न होतात आणि अकुशल विचार सुद्धा उत्पन्न होतात. एक वेळचा प्रसंग आहे, एक तत्ववेत्याला एक प्रश्न केला जातो, कारण मनुष्याचं जे मन आहे ते सदा सर्व काळ सारखं विचार करत नाही, वेगवेगळ्या प्रकारचे विचार करत, चांगले विचार करतं, वाईटही विचार करतं. म्हणजे सदा सर्व काळ एखाद्या मनुष्याचं मन चांगलाच विचार करत असेल असं आपण म्हणू शकत नाही, किंवा एखादा मनुष्य सदा सर्व काळ वाईटच विचार करतो असंही आपण म्हणू शकत नाही, आहे की नाही. म्हणजे वाईट मनुष्याच्या मनामध्ये सुद्धा कधी कधी चांगला विचार येऊ शकतो. मग एक प्रश्न विचारला गेला असा सभेमध्ये की म्हणजे चोरामध्ये आणि साधू संन्याशामध्ये काय फरक आहे, चोर व्यक्तीमध्ये आणि साधू संन्याशामध्ये काय फरक आहे. तर त्याचं ते उत्तर देतात, ते असं म्हणतात की साधू
जो असतो, संन्यासी जो असतो, तो सदा सर्व काळ म्हणजे कुशलच विचार करेल असं नाही. साधू संत सदा सर्व काळ कुशलच विचार करेल असं नाही आहे, किंवा एखादा चोर व्यक्ती सदा सर्व काळ चोरीचाच विचार करेल असंही नाही आहे. परंतु यांच्या दोघांच्या विचारामध्ये फरक आहे. चोरी तर दोघंही करतात, चोरी तर दोघंही करतात, परंतु फरक असा आहे की साधू संन्यासी लोकांच्या मनाची चोरी करतो, साधू संन्यासी लोकांच्या मनाची चोरी करतो, आणि चोर मात्र धनाची चोरी करतो. चोर धनाची चोरी करतो. आणि त्यामुळे साधू सदा सर्व काळ चांगला विचार करेल असं नाही आहे, किंवा चोर सदा सर्व काळ वाईटच विचार करेल असंही नाही आहे. परंतु तफावत मात्र त्या ठिकाणी जे काही विचारांची आहे ती वेगवेगळी आहे. साधू जरी चोरी करत असेल तर लोकांच्या चित्ताची तो चोरी करतो. म्हणजे याचा अर्थ जे काही लोकांना तो सांगतो तर लोकांचं चित्त तो आपल्याकडे वेधून घेत असतो. बाकीचं कोणतीही गोष्ट त्याच्या लक्षामध्ये, समोरच्या व्यक्तीच्या लक्षामध्ये राहत नाही. परंतु चोर जो चोरी करत असतो तर तो मात्र केवळ धनाची चोरी करत असतो. आणि त्याच्यामुळे या दोघांमध्ये खूप सारा फरक आहे. आणि मग भगवंत असे म्हणतात की विचारावरती डिपेंड आहे, आपल्या विचारावरती अवलंबून आहे की आपण विचार कशा प्रकारचे करतो. म्हणजे जशा प्रकारचा आपण विचार करत असेल तशा प्रकारची आपण कृती करत असतो. जशा प्रकारची कृती आपण करतो तसा आपल्याकडून कार्य पूर्णत्वात जात असते. जशा प्रकारचं कार्य पूर्णत्वात जाते तसा त्याचा परिणाम असतो. जशा प्रकारचा परिणाम असेल तशा प्रकारचा विपाक असतो. आणि जशा प्रकारचा विपाक असेल तशा प्रकारचं सुख आणि दुःख असतं. मग चांगलं असेल तर सुख आहे, वाईट असेल तर दुःख आहे. आणि त्यामुळे एखादा विचार जेव्हा आपल्या चित्तामध्ये चांगला विचार उत्पन्न होतो तर आपण जाणलं पाहिजे की या क्षणी आता माझ्या चित्तामध्ये कुशल विचार उत्पन्न झाला, या क्षणी माझ्या चित्तामध्ये चांगला विचार उत्पन्न झाला, अशी स्मृती जागरूक असली पाहिजे. भगवंत असे म्हणतात की कालेन धम्म सवनं, जेव्हा जेव्हा काळ आणि वेळ आपल्या जीवनामध्ये असते तेव्हा तेव्हा आपण योग्य प्रकारचं धम्म श्रवण केलं पाहिजे. म्हणजे मनुष्याचं जे चित्त आहे तर ज्या क्षणी चांगला विचार उत्पन्न होत असतो तर त्या क्षणी ते कर्म आपण केलं पाहिजे. जसं कालच्या उदाहरणामध्ये आपण एक साटक ब्राह्मणाचं उदाहरण बघितलं होतं की त्या क्षणी जर त्याने ते कर्म केलं असतं, त्या क्षणी जर त्याने ते कर्म केलं असतं तर जो लाभ त्याला झाला त्याच्यापेक्षा 4 पटीने अधिक लाभ त्याला झाला असता. परंतु त्याने चौथ्या प्रहारामध्ये ते कर्म केलं. आणि भगवंत असे म्हणतात की एखादा कुशल विचार आपल्या चित्तामध्ये जर उत्पन्न झाला तर त्या क्षणी ते पूर्ण केला पाहिजे. मग दान कर्म करण्याची भावना जर आपल्या चित्तामध्ये झाली तर लगेच त्या क्षणी आपण केलं पाहिजे. शील पालन करण्याची भावना जर आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झाली तर आपण लगेच शील पालन केलं पाहिजे. प्रज्ञेचा अभ्यास करण्याची भावना जर आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झाली तर आपण प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. मैत्री भावना करण्याची भावना जर आपल्या चित्तामध्ये झाली तर आपण एक क्षणभर का होईना मैत्री भावना केली पाहिजे. म्हणजे जो जो कुशल विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतो तर ज्या क्षणी जो कुशल विचार उत्पन्न झाला तर त्या क्षणी आपण तो विचार म्हणजे पूर्ण केला पाहिजे. कधी कधी एखाद्या व्यक्तीसोबत आपलं पटत नाही, कधी कधी एखाद्या व्यक्तीसोबत वादविवाद असतो आणि अनेक दिवसानंतर जे की पूर्वीचा आपला खूप चांगला मित्र असतो, आपला सहवासी असतो आणि काही कारणामुळे वादविवाद होतो. आणि जेव्हा अनेक दिवसानंतर जेव्हा तो आपल्याला भेटतो तर कधी कधी मनुष्याच्या चित्तामध्ये अशी भावना उत्पन्न होते, बऱ्याच दिवसानंतर तो भेटलेला आहे आणि कसं आहे की चित्त वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळ्या प्रकारचा विचार करते. आणि कधी कधी असं होतं की जाऊ द्या एकदाच त्याला बोलूनच टाकू आपण, नाही का, एकदाच आपण त्याला बोलून टाकू. आणि मनुष्य असा विचार करतो की जाऊ दे जे आहे ते ठीक आहे आणि लगेच आपण त्याला बोलून टाकतो, बोलतो मनुष्य कधी कधी एखाद्या वेळेस. आणि ते बोलल्यामुळे कारण कुशल विचार उत्पन्न झाला आणि लगेच त्याने ते कृती केली तर त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला लगेच येत असतात, ऐक ना. म्हणजे जी वैरत्वाची तीव्रता आहे ती वैरत्वाची तीव्रता त्या क्षणी जरी कमी होत नसेल, ऐक ना, त्या क्षणी जरी कमी होत नसेल कारण तुमच्या चित्तामध्ये तो विचार उत्पन्न झाला आहे परंतु समोरच्या व्यक्तीमध्ये तो विचार उत्पन्न झालेला नाही आहे,
ऐक, तुमच्या चित्तामध्ये तो एक भाव उत्पन्न झाला की आपण ते केलं पाहिजे, परंतु समोरच्या व्यक्तीच्या चित्तामध्ये तो भाव उत्पन्न झालेला नाही आहे. त्यामुळे त्याचे जे परिणाम आहे त्याचे परिणाम लगेच मिळतील असं नाही आहे, परंतु ती कृती झाल्यानंतर कदाचित तो समोरचा व्यक्ती त्याच्यावरती चिंतन करतो, मनन करतो की अरे अनेक दिवसानंतर हा व्यक्ती बोलला नाही मला, परंतु आज बोलला, जाऊ द्या, आपण सुद्धा काय मनामध्ये ठेवायला पाहिजे, आपण सुद्धा बोललं पाहिजे. आणि जेव्हा यदा कदाचित पुन्हा जेव्हा भेट होते तर मग तो आपण होऊन आपल्याला बोलत असतो. म्हणजे त्याची जी तीव्रता आहे तर त्याची तीव्रता त्या ठिकाणी कमी होऊ शकते. आणि भगवंत असे म्हणतात की एखादा, एक उदाहरण म्हणून सांगितलं फक्त, की एखादा कुशल विचार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो तर त्या क्षणी तो विचार आपण उत्पन्न करून टाकला पाहिजे. कारण कधी कधी असं होतं, कधी कधी मनुष्याची जी प्रवृत्ती असते तर आपण दुसऱ्या व्यक्तींची वाट पाहत असतो, ऐक ना, कधी कधी आपण दुसऱ्या व्यक्तींची वाट पाहत असतो आणि तो व्यक्ती सुद्धा आपलीच वाट पाहत असतो, ऐक ना, तो व्यक्ती सुद्धा आपलीच वाट पाहत असतो. आणि योगायोगाने अशा प्रकारच्या घटना घडत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जेव्हा एखादा कुशल विचार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो तर त्याचे परिणाम हे सदा सर्व काळ चांगलेच असतात. चांगला विचार उत्पन्न झाला तर परिणाम हे निश्चितपणे चांगलेच असतात. आणि त्यामुळे एक कुशल विचार जर उत्पन्न झाला तर तो लगेच आपण आपल्या कृतीमध्ये सुद्धा आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा तिसऱ्या प्रकारच्या कुशल विचाराची चित्तवृत्तींचा अभ्यास करणे असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्याच्यानंतर कुशल विचार उत्पन्न झाला आहे तर या क्षणी माझ्या चित्तामध्ये कुशल विचार उत्पन्न झाला तर हा विचार वारंवार माझ्या चित्तामध्ये उत्पन्न झाला पाहिजे. हा विचार वारंवार मी माझ्या चित्तामध्ये निर्माण करेल अशा प्रकारचा अभ्यास आपण केला पाहिजे. जर अशा प्रकारचा अभ्यास एखादा मनुष्य जर करत असेल तर तो चौथ्या प्रकारच्या चित्तवृत्तीचा अभ्यास करतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा कुशल विचार उत्पन्न होतो तर त्या विचाराला आपण वाढवलं पाहिजे, सदा सर्व काळ वाढवलं पाहिजे. म्हणजे चांगले विचार जेवढे आपण आपल्या जीवनामध्ये म्हणजे वाढवू, कुशल विचारांचा जेवढा जेवढा संग्रह आपण आपल्या जीवनामध्ये करू, भगवंत असे म्हणतात की कधी केव्हा कुठे आपल्या जीवनामध्ये कुशल विचाराचा परिणाम आपल्याला मिळेल याची शाश्वती नसते. आणि त्यामुळे आपलं जे विचार आहे, आपलं जे चित्त आहे, आपलं जे मन आहे, मनामध्ये जेव्हा जेव्हा चांगले विचार उत्पन्न होत असतात तेव्हा तेव्हा त्या विचाराला आपण वाढवलं पाहिजे. आणि सदा सर्व काळ असे कुशल कर्म, पुण्यकर्म आपण केले पाहिजे. काही काही लोक असं म्हणतात की आम्ही खूप खूप करतो, बोलण्याची भाषा आहे व्यवहारामध्ये, किंवा आम्ही खूप करतो म्हणजे आम्ही खूप दान करतो, आम्ही खूप शिलाचं पालन करतो, आम्ही खूप ध्यान साधना करतो, आम्ही खूप मैत्री करतो. आता काय करायची गरज नाही आम्हाला. अगोदर केलं पण आता काय का, मग आता काय आहे की नाही. म्हणजे अगोदर जर केलं असेल तर मग आता काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे ही प्रवृत्ती असते किंवा आम्ही अगोदर खूप केलेलं आहे, अगोदर केलं तर आता पण केलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे जेव्हा कुशल कर्म आपण करतो, पुण्यकर्म करतो, चांगलं कर्म करतो असतो तर चांगल्या कर्मामध्ये आपलं सातत्य हे सदा सर्व काळ असलं पाहिजे. कुठपर्यंत, जोपर्यंत आपण आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णा नष्ट करत नाही, जोपर्यंत आपण सुखाच्या मार्गामध्ये परिपक्व होत नाही किंवा अरहंत पदाची अवस्था आपण प्राप्त करत नाही, तोपर्यंत अशा प्रकारचे कुशल कर्म आपण केले पाहिजे. आणि अशा प्रकारचे कुशल कर्म जर आपण करत असेल, बोधिसत्वाने असं म्हटलं नाही किंवा आता मी अशा प्रकारचे खूप दानपारमिता पूर्ण केल्या आणि आता मला काही गरज नाही आहे. बोधिसत्वाने आपल्या दानपारमिता पूर्ण केल्या आणि त्या दानपारमिता पूर्ण करत करत ते सम्यक संबुद्ध अवस्थेपर्यंत प्राप्त झाले. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, माझ्या जीवनामध्ये ज्या सुखाचा मी अनुभव करत आहे त्या सुखाचा अनुभव मी जो केलेला आहे तो प्रत्यक्ष रूपाने माझ्या दानाचं फळ आहे, माझ्या शीलाचं फळ आहे, माझ्या प्रज्ञेच्या अभ्यासाचं फळ आहे. मी जेवढे जेवढे कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले, त्या पुण्यकर्माचं फळ मी उपभोगत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त करायचं असेल तर या गोष्टीचं तुम्ही आचरण केलं पाहिजे. ऐक ना, उपासकांना सुद्धा भगवंत सांगायचे आणि भिक्षूंना सुद्धा भगवंत सांगायचे की या गोष्टी मी केल्या म्हणून तुम्हाला सांगत आहे, कारण जोपर्यंत मला याची अनुभूती आली नाही
तोपर्यंत मी कधीही सांगितलं नाही. मला प्रत्यक्ष आता अनुभूती आलेली आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की नाही. म्हणजे भगवंताला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर लगेच भगवंताने उपदेश दिला का? ज्ञान प्राप्त झाल्या झाल्या भगवंताने उपदेश दिला का? नाही. 7 आठवड्यापर्यंत आहे की नाही, म्हणजे जवळपास 49 दिवसापर्यंत भगवंत स्वतः त्या सुखाचा अनुभव घेतात. आहे की नाही. जे त्यांना सुख प्राप्त झालं होतं त्या सुखाचा अनुभव 7 आठवड्यापर्यंत भगवंत घेत असतात. प्रत्येक ठिकाणी एक आठवडा भगवंत एक वेगवेगळ्या सिद्धांतावरती चिंतन मनन करतात, त्याचा अनुभव घेतात, त्या सुखाचा अनुभव घेतात. आणि जेव्हा सर्व प्रकारच्या सुखाचा अनुभव घेतल्यानंतर ऐक ना, भगवंत नंतर विचार करतात की आता आपण लोकांना उपदेश दिला पाहिजे. ऐक ना, लोकांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी आपण उपदेश दिला पाहिजे. अशा प्रकारची भावना भगवंताच्या चित्तामध्ये उत्पन्न होते आणि मग नंतर भगवंत उपदेश देत असतात. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे सुख आपण प्राप्त करत असतो किंवा जे कुशल विचार आपल्या चित्तामध्ये आपल्याला उत्पन्न होतो, तर तो कुशल विचाराचं सातत्य आपण आपल्या जीवनामध्ये ठेवलं पाहिजे. मग ते शील पालनाचं सातत्य असेल, ते दान पुण्य करण्याचं सातत्य असेल, प्रज्ञेचा अभ्यास करण्याचं सातत्य असेल, मंगल मैत्रीची भावना करण्याचं सातत्य असेल, म्हणजे सदा सर्व काळ कुशल विचारांचं सातत्य आपण आपल्या जीवनामध्ये ठेवलं पाहिजे. जर कुशल विचाराचं सातत्य आपण आपल्या जीवनामध्ये ठेवत असेल तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होत असते. त्याच्यामुळे सतत प्रयत्न करणे, जोपर्यंत आपली ध्येय पूर्तता होत नाही, जोपर्यंत आपण ध्येयाला प्राप्त होत नाही, तोपर्यंत सदा सर्व काळ आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यामुळे चौथ्या प्रकारची जी चित्तवृत्ती आहे, भगवंत असे म्हणतात की जेव्हा जेव्हा तुमच्या चित्तामध्ये कुशल विचार उत्पन्न होतो, चांगला विचार उत्पन्न होतो, तर त्या विचाराला तुम्ही सदा सर्व काळ वाढवलं पाहिजे. सदा सर्व काळ तो विचार अधिक वृद्धिंगत केला पाहिजे. आणि अशा प्रकारे जर त्या विचाराला तुम्ही वाढवसाल तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त होऊ शकता. आणि भगवंताच्या काळामध्ये अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात, अनेक उदाहरण पाहायला मिळतात. अनाथपिंडकाचं उदाहरण आपण पाहू शकतो. जेव्हापासून तो भगवंताला भेटतो अगदी तेव्हापासून ते मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो. माता विशाखेचं आपण उदाहरण घेतो. माता विशाखा वयाच्या 7व्या वर्षापासून ते 120 वर्षापर्यंत सतत कुशल कर्म करत असते, कारण तिला माहित असतं या कुशल कर्माचा परिणाम, या कुशल कर्माचा विपाक आपल्या जीवनामध्ये सुखपूर्वक आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा व्यायाम जर आपण करत असेल, सम्यक व्यायाम जर आपण करत असेल, तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या मनामध्ये असणारं जे अज्ञान आहे, आपल्या मनामध्ये असणार जी कर्मकांडाची भावना आहे, यज्ञयागाची भावना आहे, ईश्वरवादाची भावना आहे, या सर्व प्रकारच्या अकुशल भावनेला आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो. कारण मनुष्याचं चित्त हे फार चंचल आहे, फार चंचल आहे. म्हणजे केव्हा कधी कुठे कुठला विचार मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होईल हे आपण काही सांगू शकत नाही. कारण एवढं शीघ्रकोपी माणसाचं मन आहे की एका सेकंदाला अनेक प्रकारचे विचार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या विचाराला आपण सतत सतत म्हणजे सतत त्याचं परीक्षण केलं पाहिजे, सतत त्याचं निरीक्षण केलं पाहिजे. सतत निरीक्षण, सतत परीक्षण जर आपण करेल, म्हणजे सातत्य याच्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. जर सातत्य असेल तरच लाभ होतो, अन्यथा लाभ आपल्याला होऊ शकत नाही. एक छोटीशी बोधकथा याच्यावरती 5-7 मिनिटाची सांगतो. एक वेळचा प्रसंग असतो. एका गुरुकडे शिष्य शिकण्यासाठी जात असतात आणि आपण बघतो की पूर्वीच्या काळामध्ये असे आश्रम असायचे, आहे की नाही. आणि आश्रमामध्ये विद्यार्थी शिक्षण ग्रहण करण्यासाठी म्हणजे जात असत. आणि मग त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी असे, जे हुशार विद्यार्थी असत आणि आजही ऐक ना तशा प्रकारचं असतं. हुशार विद्यार्थी समोरच्या लाईनीमध्ये बसतात, त्याच्यापेक्षा मध्यम साईडला बसतात आणि ज्यांना काही येत नाही असे विद्यार्थी पाठीमागे म्हणजे बसत असतात. परंतु शिकवणारा जो व्यक्ती आहे, जे गुरु आहे, ऐक नाही, शिक्षक आहे, तर सर्वांना समान रूपाने म्हणजे शिकवत असतो. परंतु प्रत्येक व्यक्ती आपापल्या बुद्धीप्रमाणे, आपापल्या ज्ञानाप्रमाणे ज्ञान ग्रहण करत असतो. तर एक असा विद्यार्थी असतो
तो खूप प्रयत्न करतो ज्ञान आत्मसात करण्याचा, परंतु गुरु कितीही त्याला चांगलं शिकवत असेल तरी सुद्धा मात्र त्याच्या काही लक्षामध्ये गोष्ट येत नसेल. आणि मग अशा प्रकारचं तो वारंवार वारंवार प्रयत्न करतो आणि प्रयत्न करून सुद्धा त्याला अपयश येत असते. आणि शेवटी मग गुरु सुद्धा थकून जातो किंवा आपण याला वारंवार वारंवार सांगत आहोत तरी सुद्धा मात्र हा काही याच्या लक्षामध्ये काही येत नाही किंवा हा काही शिकत सुद्धा नाही आहे. आणि मग गुरु म्हणतो की त्याला तू काही तुझ्या जीवनामध्ये करू शकत नाही, कारण मी तुला वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून पाहिले, परंतु तुझी जी प्रज्ञा आहे ती प्रज्ञा काय तुझी मात्र विकसित होत नाही. आणि तुझी प्रज्ञा विकसित न होत असल्यामुळे तू इथे राहून तुझा काही उपयोग नाही आहे. तू आपल्या घरी जाऊन काहीतरी तुझंही काही वडील असतील जे काही व्यवसाय करत असतील ऐक ना, किंवा अन्य जे कोणतं तुझ्या लायकीचं जे काम असेल तर तुझ्या लायकीचं काम तू करू शकतो. विद्या संपादन करणे हे तुझं क्षेत्र नाही आहे आणि तू इथे वेळ घालवण्यापेक्षा तू घरी निघून जा. आणि त्यालाही असं वाटतं आपण हे प्रयत्न करतो पण आपल्याला सुद्धा काही येत नाही आहे आणि त्या ठिकाणी मग तो सुद्धा घराकडे निघत असतो. घराकडे जात असताना असा प्रवास असतो, तर प्रवास करत असताना एक असं विहीर असते आणि त्या विहिरीवरती लोक महिला पाणी भरत असतात. आता हा चालत चालत थकलेला असतो आणि मग याला तहान लागते. याला असं वाटतं की पाणी आपण थोडंफार ग्रहण करावं, आता थोड्या वेळानंतर आपण घरी जाऊ शकतो. आणि तिथे गेल्यानंतर मग एक भगिनी पाणी भरत असते, तर त्या भगिनीला म्हणतो की मला पाणी प्यायचं आहे, मला पाणी द्या. आणि मग ती भगिनी सुद्धा त्या ठिकाणी पाणी देत असते. तर तिथे दोन दृश्य तो पाहतो. तो जो मुलगा असतो तर त्या ठिकाणी दोन दृश्य तो पाहतो. एक दृश्य तो असा पाहतो ज्या विहिरीतून पाणी काढलं जातं ऐक ना, ज्या विहिरीतून पाणी काढलं जातं, तर आपण बघतो की पूर्वीच्या काळामध्ये विहिरीला ते असं एक बसवलेलं असायचं आहे की त्याला काय म्हटलं जातं, रहाट. हा, तर ते विहिरीला म्हणजे रहाट बसवलेली असते आणि मग त्याच्यामध्ये एक चाक असतं आहे की नाही, आणि त्या चाकामध्ये दोर टाकलेला असतो. तर तो निरीक्षण करताना पाहतो की ते दोर जो असतो तो दोर असा खाली वरे होत असतो पाणी काढताना, आणि तो ती जी चक्र असतं तर ते लोखंडाचं असतं, पण ते दोर घासू 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 तर ते लोखंडाचं जे चक्र असतं तर ते मात्र खूप त्याला झीज झालेली असते ऐक ना, त्याला ते घासलेलं असतं. तर एक दृश्य तो त्या ठिकाणी पाहतो. दुसरं दृश्य तो पाहतो म्हणजे पाणी काढल्यानंतर जिथे भांड ठेवलेलं असतं ऐक ना, जे काय तिथे पाणी ठेवण्यासाठी जागा केली असते, तर त्या जागेवरती म्हणजे ते भांड ठेवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं असतं. तर त्या जागेचं जेव्हा तो निरीक्षण करतो तर त्या जागेमध्ये असं एक खोलगट भाग त्याला पाहायला मिळतो. त्या जागेची सुद्धा त्याला झीज झालेली पाहायला मिळते. आणि मग तो पाणी पितो आणि रस्त्याने जात असताना याच्यावर तो चिंतन करतो, विचार करतो. तो म्हणतो की ज्या दोरीने पाणी काढलं जात आहे वास्तविक पाहता लोखंडाचं चाक आहे. लोखंड अजीर्ण वस्तू आहे, सहजासहजी जिरू शकत नाही, झीज होऊ शकत नाही. तरी सुद्धा वारंवार 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 त्या लोखंडावरती दोरी घासत असल्यामुळे लोखंडाला सुद्धा झीज झालेली आहे, लोखंड सुद्धा झिजलेला आहे. जिथे खाली एवढा मोठा दगड ठेवला गेलेला आहे त्या दगडाची सुद्धा जे अजीर्ण होत नाही सहजासहजी, परंतु तिथे सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये छिद्र पडलेलं आहे, म्हणजे ती जागा झिजलेली आहे. मी तर मग मनुष्य आहे, मी तर मनुष्य आहे. मनुष्य असून मग माझ्या मनामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही, माझ्या मनामध्ये चांगला विचार उत्पन्न होऊ शकत नाही, असा तो विचार करतो. लोखंड झिजू शकते, दगड झिजू शकतो, मग माझं मन का परिवर्तन होत नाही. मी सुद्धा प्रयत्न करेल. आणि मग घरी न जाता तो पुन्हा परत आश्रमामध्ये येतो. परत आश्रमामध्ये आल्यानंतर तो गुरुला म्हणतो की आचार्य मी घरी परत जाणार नाही, मला पुन्हा शिकायचं आहे. या दोन दृश्यामुळे त्याच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य निर्माण होते. आणि जेव्हा गुरु म्हणजे शिकवत असतात तेव्हा मात्र तो अत्यंत लक्षपूर्वक ऐकत असतो. आणि लक्षपूर्वक तर ऐकतोच ऐकतो, त्याची प्रज्ञा काय फारशी विकसित नसते, परंतु वारंवार 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 जे काही शिकवलेलं आहे
त्याची तो उजळणी करत असतो आणि उजळणी करून मात्र जो की अत्यंत अल्प बुद्धिवाला विद्यार्थी असतो तो मात्र आपल्या क्षेत्रामध्ये अत्यंत प्रावीण्य मिळत असतो. भगवंत असे म्हणतात की अशा पद्धतीने जेव्हा मनुष्य म्हणजे सातत्यपूर्ण कोणत्याही गोष्टीमध्ये प्रयत्न करत असतो, सातत्यपूर्ण जर आपण आपल्या जीवनामध्ये जर प्रयत्न केले तर त्याच्यामध्ये निश्चितपणे यश आपल्याला संपादन होत असते, यश आपण संपादन करू शकतो. आणि मग चित्तवृत्तीचा भाग तोच आहे. ऐक ना, चित्तवृत्ती आपल्याला काय शिकवते की तुम्ही पुन्हा 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 त्या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे. चांगला विचार जर तुमच्या मनामध्ये उत्पन्न झाला तर त्या विचाराचं तुम्ही पुन्हा 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 त्याचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे की हा विचार चांगला आहे, हा विचार योग्य आहे, हा विचार माझ्या हिताचा आहे, आणि पुन्हा पुन्हा तशा प्रकारचं आपण आचरण केलं पाहिजे. तर चित्ताचा व्यायाम हा 4 प्रकारे केला जातो. अकुशल विचार उत्पन्न झाला तर त्याला जाणणे आणि अकुशल विचाराला नष्ट करणे हे 2 प्रकार. कुशल विचार उत्पन्न झाला तर त्याला समजून घेणे, त्या कुशल विचाराला वाढवणे, त्याला विकसित करणे. म्हणजे अशा प्रकारच्या 4 चित्त प्रवृत्ती मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होत असतात. आणि भगवंत असे म्हणतात की जर तुम्हाला आर्य अष्टांगिक मार्गानुसार जर जीवन जगायचं असेल, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त करायचं असेल तर या 4 प्रकारच्या चित्तवृत्तींचा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे. तुमची स्मृती जागरूक असली पाहिजे आणि स्मृती जागरूक ठेवून स्मृती संप्रजन्ययुक्त अवस्थेने तुम्ही कुशल कर्म पुण्यकर्म करून आपल्या जीवनामध्ये एक सुखाचा मार्ग अवलंबित करावा, सुखाच्या मार्गाला तुम्ही प्राप्त करावं. आणि भगवंत असे म्हणतात की सम्यक व्यायाम आपण योग्य प्रकारे केला पाहिजे. शरीराला बलवान बनण्यासाठी आणि मनाला बलवान बनण्यासाठी ह्या 2 प्रकारचा व्यायाम मनुष्याच्या जीवनामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण सुद्धा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या तृष्णेला, रागाला, द्वेषाला, मोहाला नष्ट करण्यासाठी अशा प्रकारचा सम्यक व्यायाम करून आपलं मानवी जीवन सुखाच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच देशना देऊन ही छोटीशी देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.